नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्या जीवनाला एक मोठी शिकवण देऊन जाईल. ही कथा आहे कर्माची आणि त्या कर्माच्या नियमाची, जो या सृष्टीत प्रत्येकासाठी समान आहे. अक्कलकोटपासून थोडंच दूर एका गावात एक व्यक्ती राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडील गेल्यापासून तो खूप दुःखी झाला होता. रात्रभर त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात सतत एकच विचार येत होता की माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का. त्याचे वडील स्वभावाने कधी खूप चांगले होते. गरिबांना मदत करायचे, भुकेल्यांना अन्न द्यायचे, पण कधीकधी रागाच्या भरात लोकांना दुखवायचेही. म्हणून त्या व्यक्तीच्या मनात सतत भीती होती. स्वर्ग मिळाला असेल का की नाही. एक दिवस गावातले लोक त्याला म्हणाले, जर तुला खरोखर उत्तर हवं असेल तर अक्कलकोटला जा, श्री स्वामी समर्थांकडे जा. त्यांच्या कृपेने तुला मार्ग नक्की मिळेल. हे ऐकताच तो दुसऱ्याच दिवशी पहाटे निघाला. रात्रभर त्याच्या डोक्यात विचार होते. तो मनात सतत प्रार्थना करत होता, स्वामी, काहीही करा, पण माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळू द्या. बराच प्रवास करून तो अखेर स्वामींजवळ पोहोचला. स्वामी महाराज एका मोठ्या वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. आजूबाजूला भक्त बसले होते. संपूर्ण वातावरणात एक अद्भुत शांतता होती. त्या व्यक्तीने स्वामींचे दर्शन घेताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, माझी एक विनंती आहे. माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी. त्यांनी आयुष्यात चांगलं केलं असेल किंवा वाईट, मला त्याचं काही देणं घेणं नाही, पण तुम्ही कृपा करून त्यांना स्वर्गात पाठवा. तुमच्यापेक्षा मोठं सामर्थ्य या जगात कोणाकडेच नाही. स्वामी महाराज हलकेसे हसले. थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, ठीक आहे, आधी एक काम कर. स्वामींनी त्या व्यक्तीला गावातून 2 मातीचे मडके आणायला सांगितले. तो लगेच गावात गेला आणि 2 मडके घेऊन आला. स्वामी म्हणाले, एका मडक्यात तेल भर आणि दुसऱ्या मडक्यात दगड टाक. त्या व्यक्तीने तसेच केले. त्याच्या मनात आता आशा निर्माण झाली होती. त्याला वाटत होतं, आता स्वामी महाराज काहीतरी चमत्कार करतील आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला स्वर्ग मिळेल. स्वामी पुन्हा म्हणाले, आता हे 2ही मडके गावातील तलावात घेऊन जा आणि पाण्यात बुडवून ये. तो लगेच तलावाकडे गेला. तलावाचं पाणी अगदी शांत होतं. त्याने 2ही मडके अलगद पाण्यात बुडवले. 2ही घडे हळूहळू पाण्याच्या तळाशी गेले. तो परत स्वामींकडे आला आणि उत्सुकतेने विचारू लागला, स्वामी, आता पुढे काय करायचं. स्वामी म्हणाले, आधी शांतपणे भोजन कर, मग सांगतो. पण त्या व्यक्तीचं मन कुठेच लागत नव्हतं. त्याला फक्त एकच उत्सुकता होती, खरंच आता स्वामी चमत्कार करणार का. संध्याकाळ होताच स्वामी त्याला पुन्हा तलावाजवळ घेऊन गेले. स्वामींनी एक काठी उचलली आणि म्हणाले, आता त्या पहिल्या मडक्याला फोड. त्या व्यक्तीने काठीने मडका फोडला. क्षणात मडक्यातील तेल बाहेर आलं आणि पाण्यावर तरंगू लागलं. स्वामी म्हणाले, आता दुसरा मडका फोड. त्याने दुसराही मडका फोडला, पण त्यातील दगड मात्र पाण्याच्या तळाशीच राहिले, ते वर आले नाहीत. स्वामी महाराज त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाले, आता असा एखादा माणूस शोधून आण जो हे दगड वर आणू शकेल, जसं तेल वर आलं. तो माणूस हसू लागला आणि म्हणाला, स्वामी, असं कसं शक्य आहे. दगड कधी वर येतात का. हा तर निसर्गाचा नियम आहे. तेल वर तरंगतं आणि दगड खालीच राहतात. तेव्हा स्वामी गंभीर स्वरात म्हणाले, जेव्हा तुला निसर्गाचा नियम समजतो, मग कर्मांचा नियम का समजत नाही. जर तुझ्या वडिलांनी चांगले कर्म केले असतील तर त्यांच्या आत्म्याला आधीच शांती मिळाली असेल, आणि जर त्यांनी वाईट कर्म केले असतील तर कोणीही त्यांना जबरदस्तीने स्वर्गात पाठवू शकत नाही. या सृष्टीत प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ मिळतंच. आज नाही तर उद्या, पण प्रत्येक कर्म परत येतच. हे ऐकताच त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, स्वामी, मला समजलं. माणसासोबत फक्त त्याची कर्मच जातात. स्वामी समर्थ म्हणाले, म्हणून नेहमी चांगले कर्म करा, कारण या जगात कुणी पाहत नसलं तरी परमेश्वर सर्व पाहत असतो. मित्रांनो, जीवनात पैसा, ताकद, मान सन्मान सर्व काही इथेच राहणार आहे. सोबत जाणार आहेत फक्त आपली कर्म.
म्हणून नेहमी सत्याचा मार्ग निवडा. गरिबांना मदत करा. कुणाचं मन दुखवू नका आणि नेहमी चांगली कर्म करा, कारण स्वामी समर्थ सर्व पाहत आहेत. श्री स्वामी समर्थ.